नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मंडळींनो, आज मला बोलायचं आहे ते दाऊद इब्राहिमबद्दल. मुंबईचा डॉन, मुंबईमध्ये ज्याने अनेक बॉम्बस्फोट घडवले, दंगली घडवल्या, अनेकांचे बळी घेतले, गुंडगिरी केली, बेछूटपणे ठिकठिकाणी गोळीबार केला, अनेकांच्या हत्या केल्या. त्या दाऊद इब्राहिमला भारतामध्ये आणून त्याच्या मुसक्या बांधल्याच पाहिजेत, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे, घडवलीच पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. यामध्ये कोणाचंही दुमत असायचं कारण नाही. परंतु दाऊदचा विषय आज का आला, त्याला दोन कारण आहेत. एक तर आजच अशी बातमी आहे की दाऊद इब्राहिमवरती विषप्रयोग झालेला आहे, तो गंभीर आहे अशी बातमी आहे. काही जणांनी सांगितलं की अशा पुढे सोडण्यात येतात. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की काही वर्षांपूर्वी दाऊद गेलेला आहे, वर गेला, अल्लाकडे गेला. दाऊद मरण पावला अशी बातमी होती. कधी त्याला हार्ट अटॅक आलेला आहे अशी बातमी होती. कधी त्याला आणखीन काहीतरी असाध्य रोग झाला आहे अशी बातमी होती. दाऊद आहे की नाही हेही माहीत नाही. मग सांगण्यात येत होतं की दाऊद कराचीला आहे. पाकिस्तान नाही म्हणते, पण तो कराचीलाच असणार. त्याच्या अगोदर तो दुबईला पळून गेला होता. या ज्या काही बातम्या आहेत दाऊद आणि त्याच्या टोळीबद्दल, त्या बातम्या येत असतात. पण चर्चेचा विषय असा आहे की दाऊद आणि महाराष्ट्रातले राजकारण्यांचे संबंध कसे आहेत. हा प्रश्न कसा आला तर दाऊद गँगमधलाच एक कोण सलीम कुत्ता नावाचा एक गुंड, त्यांनी दिली एक पार्टी किंवा सुधाकर बडगुजर हे शिवसेनेचे नाशिकमधले एक नेते, हे त्याच्या सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये किंवा कुठली तरी एक पार्टी झाली, त्याच्यामध्ये ते त्याच्याबरोबर नाचतानाचा व्हिडिओ रिलीज झाला. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच जी खरी शिवसेना आहे त्याचा तो बडगुजर हा नेता आहे. मग बडगुजरनी सांगितलं, त्याचा वेगळ्या शब्दामध्ये इन्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याबाबत आता SITची नेमणूक झाली आहे. बडगुजरची चौकशी सुरू झालेली आहे. जे काही सत्य समोर येईल आणि त्याप्रमाणे जे काही व्हायचं ते होऊ देत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी घेतलेली आहे. त्यांनी याचं समर्थन कुठल्याही प्रकारे केलं नाही आहे आणि समर्थन करूच नाही. त्यांनी बडगुजर यांनी जर काही वादग्रस्त कृत्य केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं माझं मत आहे. मग तो उभाटा सेनेचा असो नाही तर कुठल्याही पक्षाचा असो, त्याचा काही संबंध नाही. या सलीम कुत्ता नावाच्या गुंडाच्या पार्टीमध्ये नाचतात कसं, तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी अशाच गुंडांच्या पार्टीमध्ये जेव्हा जेव्हा पोलीस असे नाचले मद्यधुंद अवस्थेमध्ये, तेव्हा त्यांची हकालपट्टी झाली होती, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. पण याच्यावर प्रत्यारोप असा करण्यात आला आहे की अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये, जे विरोधी पक्षनेते आहेत, अत्यंत जबाबदारीने आणि चांगलं बोलतात, त्या अंबादास दानवे यांनी सांगितलं की त्याच पार्टीमध्ये गिरीश महाजन जे मंत्री आहेत आणि अनेक भारतीय जनता पक्षाचे नेतेही त्या पार्टीमध्ये हजर होते असे फोटोग्राफ्स त्यांनी दाखवले. त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की ते नाशिकमधले कोणी मौलवी होते, त्यांच्याकडचं ते लग्न होतं आणि त्या लग्नाचा दाऊदच्या टोळीशी किंवा दाऊदच्या गुंडांशी काहीही संबंध नाही. त्या लग्नातला तो फोटो आहे आणि त्याची चौकशी पूर्वीच केलेली होती आणि त्यामधनं काहीही निघालं नाही. गिरीश महाजन यांनी सुद्धा खुलासा केला. पण अंबादास दानवे यांचं मत होतं की बडगुजरची चौकशी करता तर याची चौकशी पुन्हा एकदा करा ना तुम्ही, हरकत काय, चौकशी करा, काय जे असेल ते सिद्ध होईल किंवा सिद्ध होणार नाही अशी मागणी होती. पण विधान परिषदेमध्ये विशिष्ट नियमाखाली अंबादास दानवे म्हणाले की आम्हाला बोलू दिलं गेलं नाही आणि त्याच्याऐवजी थोडासा नियम बाजूला करून शंभूराज देसाई यांना मात्र बोलू देण्यात आलं असा आक्षेप त्यांनी घेतला. बाहेर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा घेतला आणि दानवे यांनी
नागपूर अधिवेशन वेगळ्या पद्धतीने कसं गाजवलं की नवाब मलिक जे सत्ताधाऱ्यांच्या बाकांवरती बसले होते त्यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि मग देवेंद्र फडणवीसांना म्हणजे जे गृहमंत्री आहेत त्यांना खिंडीत गाठलं. मग भाजपला एक प्रकारे बचावात्मक पवित्रा घेऊन सारवासारव करावी लागली की जे नवाब मलिक हे देशद्रोही आहेत आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं असं जे म्हणत होते त्यांना महाविकास आघाडी सरकारने त्यांना मंत्रिपदावरून काढलं नाही असं सांगण्यात येत होतं. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं होतं की संजय राठोड जे काही तुरुंगात गेले नव्हते पण त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना काढून टाकलं. पण नवाब मलिक ज्यांचे देशद्रोहींशी संबंध होते अशा नवाब मलिकांच्यावरती मात्र त्यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती पण ती करण्यात आली नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं. पण त्याच नवाब मलिकांना सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर बसताना मात्र भाजपला चाललं ते. मग फडणवीसांनी आपल्या शेजारीच बसलेल्या अजितदादांना उद्देशून पत्र लिहिलं आणि त्यांनी याबद्दल आक्षेप घेतला. म्हणजे नवाब मलिकांना काय आपल्या बाजूला तुम्ही घेऊ नका, नवाब मलिकांशी आमचा काही संबंध नाही आणि जर त्यांच्यावरती काही जामिनावरती ते आत्ता आहेत त्यांच्यावर जी काही कारवाई जर ते निर्दोष झाले सुटले तर मग काही हरकत नाही, पण तोपर्यंत त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागली जेव्हा शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी त्याबद्दल आक्षेप घेतला. त्यामुळे हा एक भाग लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की राजकारणाचं गुन्हेगारीकरण केव्हापासून झालेलं आहे आता आणि सर्व पक्षांचे हात त्याच्यामध्ये चिखलाने माखलेले आहेत. कोणी असं म्हणू नये की आमचा काहीच संबंध नाही, पण भारतातल्या बहुतेक पक्षांच्या मध्ये काही गुंड किंवा गुन्हेगारांशी त्यांचा संबंध होता किंवा ते त्यांच्या पक्षात होते. अगदी ब्रिजभूषण सिंग जो भाजपचा आहे ज्यांनी कुस्तीगीरांवरती महिला कुस्तीगीरांवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे तो ब्रिजभूषण सिंग याच्याबद्दल सुद्धा अनेक गंभीर आणि गुंडांशी आरोप आहे, गुंडांशी संबंध असल्याचा अगदी गंभीर म्हणजे देशद्रोही ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याशी संबंध ठेवण्याचा सुद्धा त्याच्यावर संबंध आहे. तो स्वतःच एक गुंड असल्याचा आरोप आणि तो भाजपला खासदार म्हणून चालतो हेही लक्षात घ्या. भाजपबद्दल का म्हणतो मी सगळ्यांचा संबंध आहे पण भाजप म्हणतो की आम्ही नीतिमान आहोत आणि म्हणून मी त्यांचा हा उल्लेख. आता आपल्याला बोलायचे की आता हे बडगुजर किंवा गिरीश महाजन त्यांच्यावरती खडसेंनी सुद्धा आरोप केले मग खडसेंच्या डोक्यावरती परिणाम झाला असं गिरीश महाजन म्हणाले ते सोडून द्या. हे आरोप प्रत्यारोप आणि याच्यातनं काहीही निष्कर्ष निघणार नाही हे तुम्हाला आत्ता सांगतो. वर्षोनुवर्ष हे सुरू आहे. मी तुम्हाला असं या निमित्ताने मला काही गोष्टी सांगायच्या की या गुन्हेगारीच्या प्रश्नाचं राजकारण कसं होतं आणि राजकारण करणं आरोप प्रत्यारोप करणं चिखलफेक करणं एवढ्यामधूनच मतं मिळवण्याचा प्रयत्न चालतो. त्याच्यामधून हा गुन्हेगारी आणि राजकारणी यांची साखळी तोडावी असं कोणालाही वाटत नाही आणि लोकांनी चिंता करावी असा हाच खरा प्रश्न आहे. मी तुम्हाला एक आठवण देतो की गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते की आमची सत्ता येताच दाऊद इब्राहिमला फरफटत आम्ही आणू, दुबईहून फरफटत आणू की दुबई किंवा पाकिस्तान जिथे कुठे असेल ते फरफटत आणू. आणलं का त्यांनी? आणलं नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो शरद पवार यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले की दाऊद इब्राहिमशी त्यांचा संबंध आहे, त्यांच्या गँगशी संबंध आहे असे आरोप झाले. शरद पवारांनी आरोप करणाऱ्यांना एक व्यवस्थित त्यांच्यावरती केस करून बदनामी केल्याबद्दल त्यांना शिक्षा घडवली. ज्यांनी कोणी असे आरोप केले त्यांना शिक्षा घडवली त्यांनी. त्यामध्ये एक आउटलुक हे मासिके होते. आता दुसरी गोष्ट की जे हत्याकांडामध्ये जे आरोपी होते त्यापैकी दोघे जण संरक्षण मंत्री असताना शरद पवार यांच्या विमानातनं लखनौहून मुंबईत आल्याचा आरोप होता. दुसरी गोष्ट म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी म्हणजे ज्यांच्या वादग्रस्त प्रतिमा होती ज्यांची त्यांना काँग्रेसची तिकीटं शरद पवारांमुळे दिली गेली आणि म्हणून शरद पवार यांचे या सगळ्या दाऊद आणि गुंडांशी संबंध असल्याचा आरोप झाला. कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. उलट तुम्हाला सांगतो शरद पवार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी
राम जेठमलानी यांनी असा प्रस्ताव एक आणला होता की राम जेठमलानी ना त्यांचं असं म्हणणं होतं की दाऊद इब्राहिम इथे यायला तयार आहे आणि थोडक्यात तो आत्मसमर्पण करायला तयार आहे. छोटा शकील त्याचा जो सहकारी तोही आत्मसमर्पण करायला तयार आहे. पण काय त्यांच्या अटी होत्या की त्यांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायचं आणि त्यांना नजरकैदेत ठेवा. म्हणजे पोलीस छळ करतील, थर्ड डिग्रीचा प्रयोग करतील, असं काही करता कामा नये. आणि लगेच त्यांना इथे आणलं, समजा भारतात आले ते, तर लगेच त्यांना जामीन मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. अशा वेगवेगळ्या अटी टाकण्यात आल्या होत्या. राम जेठमलानी त्यावेळी सिलेक्टिव्ह म्हणजे निवडकच माहिती सांगितली. म्हणजे जणू काही शरद पवारांनी दाऊदला आणणार होतो, इतका गुंड, आंतरराष्ट्रीय गुंड, त्याला इथे आणणार होतो, पण शरद पवारांचा विरोध, असं म्हणणं याचा अर्थ काय मी शरद पवारांना जणू काही दाऊदशी त्यांचं संगनमत आहे आणि दाऊदला त्रास नको म्हणून शरद पवारांनी त्याला आणायला, तो तिथे सुखाने पाकिस्तानमध्ये मजा करू देत त्याला, अशी शरद पवारांची इच्छा असावी. अशा प्रकारचा संशय निर्माण व्हावा लोकांच्या मनात. हे राम जेठमलानी जे आता नाहीत, आपल्या दिवंगत आहेत ते, असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण शरद पवारांनी उलट हे अजिबात मानणार नाही, त्याचे दाऊदचे कुठलेही चोचले मानले जाणार नाहीत. तो इथे आला तर त्याला अटक होईल, जामीन मिळणार नाही, नजरकैदेत वगैरे काही पोलिसांच्या कोठडीत त्याला कोंबू, अशा प्रकारची शरद पवारांची कडक भूमिका होती. आणि अशा शरद पवारांची बदनामी करणं हे चुकीचं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. सोशल मीडियावरनं काहीही माहिती नसताना वाटेल ते लोक लिहित असतात. मी तुम्हाला सांगतो की केंद्रीय गृहमंत्री असताना शंकरराव चव्हाण आणि शरद पवारांचे संबंध अतिशय वाईट होते. ते असं एकदा म्हणाले होते की शरद पवारांबद्दल माझ्याकडे अत्यंत गुप्त माहिती आहे, म्हणजे सेन्सिटिव्ह माहिती आहे. म्हणजे हेच की अंडरवर्ल्डचे आणि शरद पवारांचे संबंध आहेत. खाजगीमध्ये त्यांच्या निकटवर्तीयांकडनं अशी माहिती दिली जात होती. पण अशी जर माहिती त्यांच्याकडे होती तर त्यांनी शरद पवारांना त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. का नाही केली कारवाई ती शंकररावांनी? शंकरराव आता आपल्यात नाही आहेत, पण अशा प्रकारचे संशय निर्माण करणं, एखाद्याबद्दल अकारण बदनामी करणं, पुरावा असेल तर करा ना कारवाई, अटक करा, तुरुंगात टाका, कोणाबद्दल आहे. पण हे चुकीचं आहे, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आणि विशेषतः आता ही शंकररावांचं उदाहरण सांगितलं, पण अशा प्रकारचा अपप्रचार, अफवा, कंड्या पिकवणं हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या परिवाराकडनं नेहमी केलं जातं. विशेष करून जाऊ, इथं कोणी कधीच केलं नाही असं नाही, पण ठळकपणे कोण करतं हे भारतीय जनता पक्षवाली करतात. आता मी तुम्हाला सांगतो की हा जो ललित पाटील, हा ड्रग टस्कर, त्याच्यावरती त्याला कारवाई झाल्यानंतर मग लगेच गृहमंत्री काय म्हणाले की अरे त्याला अगोदर त्याला ताब्यात घेतलं होतं तेव्हा त्याची उलट तपासणी काहीच केली नाही यांनी, महाविकास आघाडी सरकारने, म्हणजे जणू त्यांचे संबंध होते. पण ललित पाटील आता फरार झाला, हा शिंदे फडणवीस सरकारच्या काळात, अजितदादांच्या काळात, तेव्हा त्याचं हे जे पातक, ही जी सगळी हा जो प्रकार झाला, हा पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा हा पुरावा आहे. पोलिसांमधले काही जण आणि गुंड यांचे हितसंबंध असल्याचाच हा पुरावा आहे ना. ससून हॉस्पिटलमधनं तो फरार होणं, पण त्याच्याकडनं लक्ष दुसरीकडे वळवावं म्हणून मग आता हा सलीम कुत्ताची पार्टी हे काढणं, किंवा ललित पाटील हा शिवसेनेचाच कोणी शाखा प्रमुख होता का विभाग प्रमुख होता असा आरोप करणं. मग संजय राऊतांनी शिवसेनेने पूर्णपणे फेटाळला, तो आमचा कोणीही नव्हता असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते असं म्हणाले, मग असं जर असेल तर मग दाऊद इब्राहिम हा भाजपचा अध्यक्ष होता असं आम्ही म्हणू, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलं त्याला. बघा हे कसे आरोप केले जातात. राज ठाकरे 6-1 वर्षापूर्वी काय म्हणाले ते तुम्हाला सांगतो. राज ठाकरे यांनी असं सांगितलं होतं त्यावेळी की हा जो दाऊद इब्राहिम आहे, दाऊद इब्राहिमला म्हणजे फरफटात अन्न वगैरे सोडून द्या, पण दाऊद इब्राहिमला त्यांनी असं हे केलं की दाऊद इब्राहिमची केंद्राशी चर्चा चालू आहे अशी एक बातमी पसरवतील किंवा तो सरेंडर होईल.
आणि त्याला आम्हीच फरफटत आणलं असं भाजप दाखवेल आणि निवडणुकीमध्ये याचा वापर करून निवडणूक जिंकेल. हां, तो येणार स्वतः दाऊद इब्राहिम, तो सरेंडर होणार, पण म्हणजे त्यालाच यायचं आहे, पण त्याला आम्ही फरफटत आणला, त्याच्या मुसक्या बांधल्या, आवळल्या आणि आम्ही आणला असा भाजप दावा करेल आणि निवडणुका जिंकेल. हे केव्हा त्यांनी सांगितलं होतं? आता हे 2023 संपत आला. 6 वर्षापूर्वी म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप त्याचा फायदा घेईल असं राज ठाकरे म्हणाले होते. आज ते काय म्हणतील मला माहित नाही, पण तेव्हा ते असं म्हणाले. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की हे गुंड आणि याचा संबंध कसा आहे. तर करीमलाला आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल संजय राऊतांनी काही विधान केलं होतं की इंदिरा गांधींना डॉन करीमलाल हा भेटत असे असं ते म्हणाले संजय राऊत. त्यानंतर मग काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यामध्ये बरंच झकापक्की झाली आणि मग ते प्रकरण थंड झालं. पण करीमलाला आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल सुद्धा गोष्ट पुढे आली. याच्यातला तुम्हाला या निमित्ताने काही गोष्टी सांगतो की हाजी मस्तान हा स्मगलर दिवार हा सिनेमा त्याच्यावरतीच बनवलेला आहे. त्यांनी दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ स्थापन केला होता. त्यावेळी एक मोर्चाही निघाला होता मोठा. हा हाजी मस्तान हा स्मगलर होता, कुख्यात स्मगलर होता अगदी. पण एका टप्प्यानंतर मग काय असतं की रॉबिनहूड गिरी आवडते की आम्ही श्रीमंतांना आम्ही कापतो किंवा आम्ही टॅक्स चुकवू, पण आम्ही त्याच्यातनं गरिबांना मदत करतो असं दाखवण्याचा प्रयत्न होता. नंतर करीमलाला, हा जो करीमलाला मगाशी त्यांनी पख्तून जिरगा ए हिंद जे अफगाणिस्तानमधून इथे आले पठाण, खूप मोठ्या प्रमाणात पठाण असायचे. आपल्या कापड गिरण्या असतात तिथे पठाण उभे असायचे की कर्ज घेतलेलं असेल कोणी गिरणी कामगारांनी तर त्या वसुलीसाठी ते रेपाड पठाण तिथे उभे असायचे. त्या पठाणांसाठी या करीमलालाने एक सामाजिक उपक्रम म्हणून हे केलं. म्हणजे ह्या लोकांनी अनेक गुन्हे केलेले असतात, गुंडगिरी केली असते, पण त्याच वेळी आम्ही सामाजिक काम करतो वगैरे दाखवून एक इमेज बिल्डिंगचाही प्रकार होत असतो. हे करीमला हे काही माणसं आता नाही आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की हा करीमलाला कामाठीपुरामध्ये आता गंगूबाई काठियावाडी मराठा हा जो चित्रपट जिच्यावरती झाला ती गंगूबाई जी होती ती कामाठीपुरामध्ये होती आणि एका पठाणानेच तिच्यावरती अत्याचार केले होते, 2दा केले होते अत्याचार. मग ती करीमलालाकडे गेली. करीमलालनी तिला म्हणजे त्याच्याकडनं करीमलाला राखी बांधली, भाऊ बहिणीचं नातं तयार झालं आणि मग करीमलालानी ज्यांनी अत्याचार केला होता त्याला आपल्या टगे पाठवून त्याला बदडून काढलं. त्या गंगूबाईवरती मध्यंतरी संजय लीला भन्सालीने चित्रपट केला, त्यामध्ये आलिया भट्टनी काम केलं, हे आपल्याला माहिती असेल. पण मुद्दा असा आहे की या निमित्ताने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की नवाब मलिकांचं जे प्रकरण आहे, नवाब मलिकांच्यावरती ते कसे राष्ट्रद्रोही आहेत, देशद्रोही आहेत वगैरे देवेंद्र फडणवीस आरोप करत होते आणि त्याचा एक धागा असा होता की नवाब मलिकांनी समीर वानखेडे असेल किंवा सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती या प्रकरणात अनेक भांडाफोड करून भाजपची पळताभुई थोडी केली होती नवाब मलिकांनी. त्यांनी काही वादग्रस्त व्यवहार केले असतील, ते सिद्ध झालं तर त्यांचं मी काहीही समर्थन करत नाही. लगेच नवाब मलिकांचं तुम्ही समर्थन करता ना, पण सिलेक्टिव्ह कारवाई होते हे मी सांगते की कोणी आरोप जर सातत्याने केले तर त्याच्यावरती भाजप सूडबुद्धीने कशी कारवाई करते त्याचं हे उदाहरण आहे. याचा अर्थ नवाब मलिकांनी काही केलं नसेल असं मी बिलकुल म्हणत नाहीये, हे लक्षात घ्या कृपा करून. लगेच नाही तर कोणीतरी लगेच कमेंट्स करायला लागतील. पण नवाब मलिकांनी फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तींवरती सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावर कारवाई झाली. हे प्रकरण जुनं आहे. हे जे इतकं प्रकरण जुनं होतं ते फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना उकरून काढता आलं असतं, पण तेव्हा काढलं नाही. जेव्हा नवाबबाईंनी फडणवीस आणि अन्य लोकांवरती प्रत्यारोप करायला सुरुवात केली तेव्हा हे प्रकरण निघालं, हे आपण कृपा करून लक्षात घ्या. आता नवाब मलिकच्या बद्दल म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, माझ्याकडे गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे. त्यात फडणवीस म्हणतात की त्याची बहीण म्हणजे दाऊदची हसीना पारकरला 55 लाख रुपये द्यायचे, ते पैसे कुठे वापरले आणि त्याच्यानंतर हा व्यवहार झाल्यानंतर म्हणजे काय जमिनीचा व्यवहार झाला असेल त्याच्यानंतर 3 बॉम्बस्फोट झाले, म्हणजे हे पैसे दिले त्याचाही वापर झाला असू शकेल असं फडणवीस म्हणाले. आणि
मंत्री जेलमध्ये गेला हा नवाब मलिक नावाचा, तरीसुद्धा त्याला महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालते असं फडणवीस त्वेषाने बोलत होते त्यावेळी. ते काय बोलत होते बघा. आणि आता असं म्हणतायत तेच फडणवीस असतील किंवा बावनकुळे असतील, ते असं म्हणतात की नवाब मलिकांना आता काय आपल्याजवळ घ्यायचं नाही. ठीक आहे, पण त्यांच्याशी आमचं काही वैर नाही आहे असंही म्हणतायत. म्हणजे सॉफ्ट झाले थोडे आणि त्यांचं आरोप सिद्ध झाले नाहीत तर मग काहीच प्रश्न नाही असं म्हटलं. पण अशी सॉफ्ट भूमिका तेव्हा ते मांडत नव्हते फडणवीस. आणि तेव्हा अमोल मिटकरी जे अजितदादा पवारांचे पट्ट शिष्य आहेत ते काय म्हणत होते बघा. मी तुम्हाला सांगतो की त्यांनी असं सांगितलं की दाऊदचा फोटो विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी दाखवला. 2 फोटो काय ते फोटो दाखवले. आणि देवेंद्र फडणवीसांचे दाऊद प्रेम उफाळून आले. हे मी नाही म्हणत, ते अमोल मिटकरी म्हणतात. भाजप ही निर्लज्ज पार्टी आहे, दाऊद गँगच्या म्होरक्यांशी भाजपचा संबंध आहे असा आरोप अमोल मिटकरीने केला. आता या आरोपाला काही अर्थही नव्हता. असं आहे की फोटो त्याचे कुठल्या संदर्भात दाखवले, फोटो दाखवले म्हणून दाऊदशी संबंध भाजपचे असल्याचा जो काही जावई शोध मिटकरीने लावला त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही. काहीतरी फॅक्ट्स असल्यानंतरच तुम्ही बोललं पाहिजे. पण हे आता मिटकरी, आता त्यांची काय भूमिका आहे मला माहीत, कारण आता अजितदादा आणि मिटकरी हे सत्ताधाऱ्यांबरोबरच गेलेले, भाजपबरोबर गेलेले. लोकांना जुन्या गोष्टी आठवत नाही म्हणून मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सगळ्या सांगतोय. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. हे दाऊदचं झालं की दाऊद म्हणजे गुंडगिरीचं महागुंड असं म्हणू आपण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, काहीही मतभेद नाही आहे त्याच्याबद्दल. आता त्या दाऊदच्या गँगमधला कोणता सलीम कुत्ता, मग तो सलीम कुत्ता मेलेलाच आहे असं कोणी काँग्रेसचे गोरंट्याल त्यांनी सांगितलं. मग त्याच्यावरती नितेश राणे म्हणाले की त्यांची SIT मार्फत चौकशी गोरंट्यालची. आता गोरंट्यालांनी काही गोष्ट मांडली मग ती चुकीची होती असं. तो कुत्ता नसून कुत्ता मारला गेला नाही, तो कुर्ला नावाचा कोणी गुंड मारला गेला असं पुढे आलं. आता म्हणून गोरंट्याल यांची चौकशी करायची, म्हणजे पोलिसांना काही कामधंदा नाही का, प्रत्येकाची SIT लावा. आमचे पैसे जे आहेत करदात्यांचे त्याच्यातनं पोलिसांचे पगार होतात. मग हे जे पोलिसांना आपण नेमतो, पोलीस मुळातच कमी आहेत, पोलिसांवरती खूप ओझं आहे. काही झालं की लगेच SIT लावायची, चौकशी करा त्याची. राजकारणासाठी SIT नेमू नका. तुमच्या लोकांच्या हितासाठी, सार्वजनिक हितासाठी, सार्वजनिक सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस असतात. ज्यावेळी घरं जाळली जात होती मराठवाड्यामध्ये नेत्यांची सुद्धा, तेव्हा पोलीस बळ कमी पडलं हे लक्षात घ्या. आणि इथे तुम्ही SIT नेमताय तुमच्या राजकारणासाठी, हा मला प्रश्न करायचा. आता अजून एक गोष्ट सांगतो की बघा, तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं स्वतः बाळासाहेबच म्हणाले होते. म्हणजे एकेकाळी कशा प्रकारे गुन्हेगार आणि राजकारणी यांचे संबंध घट्ट होते किंवा त्यांचा वापर केला जात होता. मग अरुण गवळींनी स्वतःचाच पक्ष स्थापन केला. या गोष्टी. पण तुम्हाला सांगतो की मुंबई महानगरपालिकेचं जे बोरीबंदर किंवा CSTच्या इथलं जे ऑफिस आहे त्याच्या ऑफिसच्या दरवाजातच शिवसेनेचे श्रीकांत समळकर यांच्यावरती म्हणजे त्यांच्यावर हल्ला झाला होता, गंभीर हल्ला झाला होता. त्याच्यानंतर बोरिवली स्टेशनच्या बाहेर लालसिंग चौहान त्याच्यावरती हल्ला झाला, गोळीबार झाला, रक्ताच्या थारोळ्यात. ते दिसले, ते दृश्य अजूनही डोळ्यासमोर आहे. किंवा तुम्ही विनायक वाबळे यांच्यावरती हल्ला झाला आणि मग त्यांचा जो मृतदेह आहे तो फरफटत शिवसेनेच्या शाखेसमोर आणण्यात आला होता. किंवा थापा हा शिवसेनेच्या तिकिटावरती म्हणजे तो निवडून आला होता, मला वाटतं 1985 साली. त्याची भांडुपला हत्या झाली. ते परळला विठ्ठल चव्हाण त्यांची हत्या झाली. रमेश मोरे अंधेरीमध्ये
हे अंधेरीमध्ये त्यांची हत्या झाली. रमेश मोरेंची. मला वाटतं भारतीय कामगार सेनेचे ते सरचिटणीस होते. आणि हे सगळे शिवसेनेच होते. एकछंद शिवसेनेचे पूर्वीच्या गोष्टी सांगू. या हत्या कशा झाल्या, का झाल्या, ते नगरसेवक असतील, कोणी बाकी नेते असतील, काहीतरी कोणाचे जमिनीचे व्यवहार असतात, काही दुसरे काही वसुलीचे व्यवहार असतात. अशा याच्यामधून मग मतभेद झाले, भांडणं झाली की मग अशा हत्या होतात. शिवसेना एकेकाळी कशी होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातला पहिलीही राजकीय हत्या कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई कॉम्रेड त्यांची हत्या झाली होती. आणि ते शिवसेनेवरती तो आरोप होता. शिवसेनेच्याच लोकांना शिक्षाही झाल्या होत्या त्याच्यामध्ये. तो सगळा इतिहास झाला. आता कम्युनिस्ट सुद्धा जे आहेत, आता परिस्थिती बदलते. शिवसेना बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळातली शिवसेना वेगळी आहे, ती नेमस्त आहे. आणि काळही बदलला. आता बाळासाहेब ठाकरे सुद्धा बदलले हळूहळू. त्यांच्या काळात शिवसेनेचं स्वरूप बदलायला लागलं होतं आणि आता तर पूर्ण बदललेलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की एकमेकावरती केवळ आरोप प्रत्यारोप करण्यासाठी म्हणून तुमचे हे गुंड तर आमचे हे गुंड असं धोरण असू नये, किंवा अशी वागणूक असू नये, किंवा अशी वृत्ती असू नये. आपल्याला जर लोककल्याणाचं काम करायचं असेल राजकारणाच्या माध्यमातून, तर गुन्हेगार आणि राजकारणी यांच्यातलं संगनमत नसलं पाहिजे. मग याच्यामधनं काय निवडणूक सुधारणा आणाव्या लागते. राजकीय पक्षांना ज्या कामासाठी पैसे लागतात ते अधिकृत मार्गाने मिळावेत अशी व्यवस्था आणावी लागते. ती फक्त एका पक्षाच्याच, सत्ताधारी पक्षाच्या सोयीची व्यवस्था असून चालत नाही. हे सगळं तिथून सुरू होतं. गुन्हेगारांचा आश्रय का घेतला जातो, तर पैशासाठी, देणग्यांसाठी, किंवा पक्ष काम करायला काहीतरी पैसा लागतो ना शेवटी, त्यासाठी. म्हणून निवडणूक पद्धतीमध्ये सगळी साफसफाई व्हायला पाहिजे. ती साफसफाई झाल्यानंतर किंवा सायमल्टेनियसली मग गुन्हेगार आणि राजकीय पक्ष यांच्यातली साखळी तोडली जावी. म्हणून व्होरा समितीने अनेक महत्त्वाच्या शिफारसी केल्या होत्या. पण सगळ्यांनीच तो व्होरा समितीचा जो रिपोर्ट होता, जे केंद्रीय गृहसचिव होते, जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, अत्यंत आदरणीय व्यक्ती, तो सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या राजकीय पक्षांनी तो फेकून दिला. तो काही केला नाही. आणि कुठलाही पक्ष याच्याबद्दल धुतल्या तांदूळासारखा नाही आहे. त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी वगैरे ज्या काही वल्गना केल्या जातात, त्या दुसऱ्यांवरती काही कारवाई झाली तर त्यांना सांगतात की बाबा आरोप झाले, दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्ही कशाला घाबरताय वगैरे. पण सत्ताधारी पक्ष जो असतो सरकारमधला, तो आपल्या पक्षातल्या काही लोकांच्या अपकृत्यांवरती पडदा टाकतो. म्हणून मग प्रफुल्ल पटेल, नवाब मलिकांवरती त्यांना तुरुंगवास. पण प्रफुल्ल पटेल इक्बाल मिर्चीशी ज्यांचे संबंध असल्याचा आरोप होय. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावरती झोड उठवली होती प्रफुल्ल पटेलवर. मग त्यांना कसं मोकळं सोडलं जातं. मग त्यांच्या आणि फडणवीसांच्या सर्वांसमक्ष कानगोष्टी कशा चालतात, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने अशा सिलेक्टिव्ह कारवाया करू नये, सिलेक्टिव्ह चौकशा करू नये. आणि जे विरोधी पक्षातले असतील त्यांनी सुद्धा अशा देशद्रोहांशी समजा कथित ज्यांचा संबंध आहे अशा लोकांना आपल्या पक्षातनंच काढून टाकलं पाहिजे मुळात. म्हणजे सुधाकर बडगुजर असतील, जर ते खरं असेल तर ते गंभीर आहे. त्यांना पक्षातूनच काढून टाकलं पाहिजे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा. आणि बडगुजर यांनी सुद्धा याचा प्रतिवाद समर्थपणे केला नाही. शिवसेनेचं काय म्हणणं आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या, की हा बघा हे बडगुजरचा पार्टी त्याचं, मग हे बघा तुम्ही. आणि शिवसेने ठीक आहे भूमिका घेतली की बडगुजर जो आहे त्याची काय चौकशी करायची ते करा. ही शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे आणि ती योग्य आहे. पण जर सिद्ध झालं तर त्याला शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने काढूनही टाकलं पाहिजे. आणि काढून टाकतील असं माझं म्हणणं. पण यापुढे निदान राजकीय पक्षांनी गुंडांशी, गुन्हेगारांशी आपला संबंध ठेवता कामा नये.
ही अपेक्षा तुम्ही म्हणाल भाबडी अपेक्षा आहे, ती कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. दाऊदच्या निमित्ताने हे मी सगळे सांगितलं. देशद्रोह हा केवळ दाऊदनी केलाय असं नाही. दाऊदलाच्या फरफटत आणा, त्याला शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्या, त्याला काय जे काय करायचे ते करायलाच पाहिजे. पण या इथले या व्यवस्थेत जे भ्रष्टाचार करतायत, गुंडांकडूची काहीतरी त्यांच्या जमिनीचे, खंडणीचे, वसुलीचे कसले संबंध असतील, त्यांना सुद्धा व्यवस्थेत तुम्ही सामील करून घेऊ नका. तो जो भ्रष्टाचार अशा प्रकारचा जो असतो तोही देशद्रोह आहे, हे लक्षात ठेवा. देशद्रोहच आहे तो, हा भ्रष्टाचार करणं हा. कारण लोकांचा पैसा, इथल्या करदात्यांचा पैसा खाणं हा देशद्रोह आहे. कारण तो पैसा त्यांनी खाल्ल्यामुळे या राजकीय नेत्यांनी तो आपल्यासाठी जो रस्ते असतील, शाळा असतील, हॉस्पिटल असतील, त्यासाठी तो खर्च करता येत नाही. हे लक्षात घ्या. देशद्रोहाची व्याख्या अशी व्यापक केली पाहिजे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की दाऊदच्या निमित्ताने जो शिमगा झालेला आहे, त्या शिमग्यातून काही अर्थ निघणार का? त्याच्यानंतर काही कारवाई होणार का? जर कारवाई होणार नसेल तर अधूनमधून असा शिमगा होईल आणि लोकांनी या आरोप प्रत्यारोपातून लोकांची करमणूक होत असेल ती करमणूक करून घ्यावी. पण हे अत्यंत गंभीर प्रश्न आहे. दाऊद असेल किंवा या गुंडांचे, त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार का? त्यांच्याशी असलेले संबंध सगळे राजकीय पक्ष तोडणार का? आणि केवळ सत्ताधारी पक्ष सिलेक्टिव्ह कारवाया करून विरोधी पक्षांवरतीच फक्त त्यांची ससे उलपट कशी होईल हे बघणार का? हा खरा प्रश्न आहे. मूळ प्रश्न जो आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मी हे बोलतोय, तळमळीने बोलतोय. तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा आणि त्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.